हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर. तर आता आम्ही चाललेलो आहोत. मी माईक विसरले त्यामुळं व्हॉइस ओव्हर देते. तर आता आम्ही चाललेलो आहोत मुलांना घेऊन छान असं बागेमध्ये फिरण्यासाठी आणि 5:30ची टायमिंग आहे. तर ऊन एवढ्या वेळेला पण ऊन खूप लागत होतं. माझ्यासोबत श्रेया आणि बहिणीचा मुलगा छोटा आहे तो सात्विक. आम्ही तिघंजण रिक्षाने आलेलो आणि थोडंसं अंतर चालायचं होतं. तर त्याच्यानंतर आम्ही बागेमध्ये पोहोचलो. तर एवढ्या लवकर बागेमध्ये जास्त कोणी आलेलं नव्हतं. तर ऊन जास्त असल्यामुळे म्हटलं तर 6-6:30 नंतर मग हळूहळू लोक यायला लागतील. तर आम्ही लवकर पोचलेलो. आता आमच्या मागून माझी बहीण, तिची मुलं आणि माझा भाऊ अशी ही दोघंजण येणार होती. मी अगोदर रिक्षाने गेलेले आणि ती दोघं गाडीवरनं येणार आहेत. तर इथं बघा मुलांसाठी खेळण्यासाठी झोपाळा आणि आणखीन काही 1-2-3 वेगवेगळा म्हणजे नाही का घसरगुंडी आणि गोल गोल फिरायचं काय असतं तर ते काय मला माहिती नाही काय म्हणतात. तर ते असं होतं. तर इथं कोण जास्त नव्हतं आणि त्यामुळे ते श्रेया आता झोपाळ्यावर बसती आहे आणि सात्विक ते जे गोल गोल रिंग काय काय तर म्हणतात तर त्यामध्ये सात्विक बसत होता. तर ॲक्च्युली तो फक्त खेळत होता. मी फिरवायला गेले पण म्हणजे त्याला नको वाटत होतं ते गोल गोल फिरले चक्कर आल्यासारखं, म्हणून त्याला सहन होत नव्हतं म्हणून मी काय जास्त मग त्याचा तो खेळू दे म्हटलं एकटा आणि मग त्याला तिथं सोडलं. तर 1-2 लहान मुलं होती तर त्यांच्यासोबत तो खेळायला लागलेला. तर अशा पद्धतीने आम्ही मला वाटते अर्धा पाऊण तास आम्हीच फक्त होतो. त्याच्यानंतर मग बाकीच्या लेडीज आपल्या लहान लहान मुलांना घेऊन यायला लागलेल्या आणि त्याच्यानंतर भावाला आणि बहिणीला पण थोडा वेळ झाला. ती थोडी उशिरा चालली तर आम्हीच लवकर जाऊन बसलेलो. तर हे बघा सात्विक त्या रिंगमध्ये बसलेला आणि ओरडत होता की नको 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 उतरव, थांबव थांबव असं म्हणत होता. तर दुसरा मुलगा होता तो फिरवत होता. हे बघा मावशी घे असं म्हणायला लागलेला. तर मग मी त्याला जास्त असं म्हणजे फास्ट फिरवायला नको सांगितलं आणि नंतर त्याला मी खाली उतरून घेतलं. मग तो त्या वाळूमध्ये वगैरे इकडं तिकडं पळत होता, खेळत होता आणि इकडं श्रेया आपली झोपाळ्यामध्ये बसलेली. हे बघा. तर इकडे श्रेयाला पण काही चांगलं वाटत नव्हतं. तिचे बहीण भाऊ यायचे होते. तिला बोर होत होतं म्हणून आपली ती निवांत बसलेली. तर मी म्हटलं त्याच्यासोबत खेळ सात्विकसोबत. तर म्हणजे ती तयार नव्हती. आता तिच्या म्हणजे माझ्या बहिणीची मुलं आलीत तर ती छान खेळतील सगळी. तिला आता मिक्स होण्यासाठी कोण नव्हतं खेळायला, त्यामुळे ती आपली शांत बसलेली. तर अशा पद्धतीने मग थोड्या वेळाने सगळेजण आले. मग सगळ्यांनी छान असं एन्जॉय केलं. तर इथे बघा आता हळूहळू 6च्या टायमिंगनंतर केवढी गर्दी झाली. हे बघा सात्विक कसा पळायला लागलेला इकडे तिकडे. तर मुलांनी छान एन्जॉय केलं आणि मग घसरगुंडीमध्ये वगैरे पण बसले. तर खास मुलांना छान वाटावं, सारखं घरात घरात असतात तर त्यांना पण म्हणजे थोडं वेगळं खेळता यावं, छान फ्रेश वाटावं. हे बघा इथं मंथन गोल गोल फिरतोय व्हाईट शर्ट घालून. तर अशा पद्धतीने छान वाटलं. मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि त्यांना असं म्हणजे वेगळं काहीतरी खेळायला मिळालं की मुलांना जरा छान वाटतं. कारण कसं आहे आपण सारखं आम्ही काय असं बाहेर मुलांना गार्डनमध्ये वगैरे नाही घेऊन जात, कारण तेवढा वेळ पण नसतो. तर आणि जरी नेलं तरी आपण म्हणजे नाही का आम्ही दोघं आणि 2 मुलं असंच जातो. पण सगळी त्यांची जी मावशीची मुलं म्हणजे जी काही दुसरी बहीण भाऊ आहेत सगळी, तर त्यांच्यासोबत खेळण्यात मजा काय वेगळीच असते सुट्टीत. तर हे बघा मंथन ओरडायला लागलेला मुद्दामून फास्ट फिरव पण म्हणत होता आणि मुद्दामून ओरडत होता. सगळी लोकं बघत होती. तर अशा पद्धतीने मंथनला एकट्याला बसवून ही मुद्दामून त्याला जास्त फास्ट फिरवत होती आणि आम्ही ओरडत होतो, "अरे नको चक्कर येऊन पडेल" वगैरे. तर ऐकतात ती मुलं कुठली. तर त्यांचं चालू होतं. तर मी, माझी बहीण आणि भाऊ आम्ही कडेला असे कट्टा आहे तर त्याच्यावर बसून आपल्या मुलांकडे लक्ष देत होतो, गप्पा मारत होतो. तर छान एन्जॉय केलं मुलांनी, छान वाटलं त्यांना. नंतर आम्ही त्यांना विचारलं पण, "बाळांनो कसं वाटलं?" तर सगळी मुलं कोण कोण होतं तर अभिनव, अलिशिबा, मंथन, श्रेया आणि सात्विक ही 5 जण होते.
हे बघा आता इथं सात्विकची मामासोबत मस्ती चालू आहे. इथं माझी बहीण बसलेली आहे, इकडं आबी बसलेला आहे. तर खेळून झाल्यानंतर मग आम्ही असे हिरवळीवर छान येऊन बसलो थोडा वेळ आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण जायच्या वेळेला वगैरे काहीतर असं मुलांना बाहेरचं असं तर खाऊ द्यावा. मग त्याच्यानंतर मुलांना त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार खायला दिलं आणि नंतर अंधार पडायला लागला आणि मग जवळजवळ आम्ही 8 वाजेपर्यंत बागेतच होतो आणि त्याच्यानंतर मग घरी आलो.